दार आकार पार्टी लावे ते कुठून येतो इथं आयला हो काय कर माहिती का मी दुसऱ्याला पाठवतो पण मला जमायचं नाही लय वाढल्यात माझ्या माग अरे पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळी काम माझ्या माग मला काय पार्टी जमणार नाही बाबा आणि मी मला ऍडमिट कर कसं तरी नाराज होऊ नको येऊच होय म्हणतो या नको मीच येतो एकटा कशाला गावातली अरे फुकते तिला फुकाट मेळ्याव कुठं जाते ती 150 किलोमीटर एका खाड्यासाठी कशाला बोला तुम्ही आहे की आता तुझ्या ध्यानात नाही तो कोण कोण आपले मित्र ती जुनी ती अरे तो तिरंबक बुवाचा तो बलबा तो पाटील झाला गावात बलभीम तो कुत्र गावात ऐकत नाही पण तो पाटील झाला गावात आता तिरंबक बुवाचा आणि तो बंडुनानाचा बाबाराम आपाचा मच्छकाचा मावशीराज का त्यांचा तो सुबड्या हो एवढंच होतं आपल्या पुढलं पळत होते ती तांटा मुक्तीचा अध्यक्ष ऐकू सुद्धा त्याला घरात नीट बोला ना लय गावाची बेकारी झाली बाबा काय सांगू मी जर मेलो तर कसं गावाचं व्हायचं ह्याचं टेन्शन येतं म्हणून मी नीट वागतो या आणि ते दुसरं नाही एक असायचं त्याच्याच मध्ये एक 7 भांडणाच्या सुकुमावशीचा रामभाऊ तो इंटरनॅशनल पुढारी आहे वाहणार लागत नाही माकडागत दिसायचं ती आता तो पुढारी काय चैनीन काय अंगठ्यान काय रुबाब झालाय केसाला कलप करतोय मिशाला कलप करतोय हा लय दे आता दिसाय देखरा झालाय बर काय करतो मी आज पिकअप भाड्याने सांगतो पिकअप जे आहे ना संपत गायकवाडाच्या रंगुनानीच्या बाळूने पिकअप नाव घेतलं ती भरून आणतो तिथं पोरं सगळी हा 4 वाजता येतो मग मी दारू आणि येताना थोडी बर 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 150 किलोमीटर कोण मटणाच्या खाड्यासाठी जात होतं आणि आमच्या खानदानीच कोणी नाव नीट तरी घ्यायचे ना उठा उठा आपल्याला जायचंय संध्याकाळी आमच्या वंशावळीचं नाव घेताना नीट तरी घ्या आजोबा पंजोबाच्या जाग्यावर पंजोबा बापाच्या जाग्यावर कोणी सांगितलं तुम्हाला नाव घ्यायची आमच्या खानदानाची अहो त्याला काय जुनं ध्यानात येतंय तवा कोण होता शहाणा कोण होता दत्ताचा तो सुन्या पण आहे का त्याचा सजा होता दत्ताचा सोन्या आबाचा संजय बाळू आणि तू काय किरमग बोची 5वी जेवला होता का तेव्हा तो पायदा बी नव्हता झाला अहो पण त्याच्या ध्यानात येणार आहे का तुम्ही लहान होता तवा बर मला सांग दुनियादारीचा पेट होऊ दे माझ्याबद्दल चुकीचं का बोलला काय बोलला तो काय बोलला बाळासाहेब बाळण्याच्या सकुमावशीचा रामभाऊ म्हणलं पुढारी झालाय म्हणलं रामभाऊ? चैन गाळ्यात आणखीन अंगठ्या काय घालतोय वानरासारखा दिसतो रामभाऊ कोण म्हणलं मी नाही तो म्हणत होता वाढणार म्हणलं मग इकडून तो म्हणत होता ही खरंच बोलते कशाला मारताय खरं बोलताय मला बेकार म्हणता काय स्वतःच तोंड बघा आरशात मटकीवाणी नाकाचा दिसताय तुम्ही अहो चापेकळी ना काय चापेकळी ना काय बलबीर पाटलाचं मटकीवाणी हुलग्यावानी नाकाच्या माणसा पण ही कोण कोण असं कोण आहे जागीरदार त्याला इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ माहित नाही अरे ऐकून घ्या चिडू नका लागा तो कवटीच्या माळ्यातला नाही का दत्ताचं घर तिथं नाही का एक 2च भावा होती किती वर्षापूर्वीचं सांगताय तुम्ही दत्ताचा सुनील म्हणजे सुनील दत्त हा त्याचं कवटीतल्या माळ्यातलं सापार पेटलं सगळं जळून गेलं आमच्या दादाने 500 रुपये दिले त्याला त्या काळात म्हणले थांबू नको तू मुंबईला जा तो फिल्म क्षेत्रात गेला आणि लय मोठा झाला ही कवाचं कवा सांगतोय त्याचं श्रेय सुनील दत्त माहिती का तुम्हाला हाय 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 त्याचं श्रेय आमच्या खानदानाला जातो तुझ्या दादाने 500 रुपये दिले असतेल्या पण राहायला आमच्या फार्म हाऊसला सोय आम्हीच केलती ह्या माहिती आहेत का गोष्टी तवा फार्म सपार गळत होतं तुझं फार्म हाऊस होतं का त्यालाच फार्म हाऊस माझ्या पाजाने तमाशावारी इकली जमीन तुझ्या पुढच्या पार्टी कोणी बोलावलं रामभाऊ तुम्ही कट येऊन त्याच्यानं माझं फॅमिली रिलेशन आहे तुम्हाला काय माहितीये
कट तुम्ही कोण कट करणार रे? बरं ती कवटीच्या बरोबर. नको नका लोकाला सांगता नीट सांगायचं माझ्याबद्दल. अय बरं ती कवटीच्या मळ्यातलं काय म्हणत होता? पिकअप मध्ये जायचंय आपण काही रंगुनाच्या पिकअप घेतली ना बाळबाने त्याच्या पिकअप मध्ये टापावर बसून जाऊ आपण. आजच आकाड पार्टी ना 4 वाजता बोलावलंय आपल्याला त्याने येईल तेवढी मुद्दे म्हणला माझं बोकडा गाडीत भरले तिथं मी खरं खोटं करणार आहे. काय मला नावं ठेवलेली त्यांनी. आर्थिक तिथं भांडण काढायचं गिळायचं आपलं लगेच यायचं ते तिथं खरं खोट्याला चाललाय. कोणाची किती बेकार तोंड आहे अख्खा महाराष्ट्राला माहिती आहे. पण चुकीचं आहे बरं का त्यांनी वानरासारखा रामभाऊ दिसतो म्हणाय नव्हतं अहो, मी म्हणलं नाही